नागपुरात पुन्हा देह व्यापाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस. प्रतापनगर परिसरातील त्रिमूर्ती नगर भाग्यश्री लेआउटमध्ये एका घरात कथितरित्या कुंडणखाना चालून महिलांकडून देह व्यापार करून घेतला जात असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. युनिट 1 गुन्हे शाखेच्या कारवाईत 60 वर्षीय महिलेला ताब्यात घेण्यात आलं असून 3 पीडित महिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेत पुढील कारवाईकरिता प्रतापनगर पोलिसांच्या हवाली केला आहे. नागपूर शहरात देह व्यापाराविरोधात पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमूर्ती नगर भाग्यश्री लेआउट परिसरात भाड्याच्या घरात हा कथित प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी मीनाक्षी अरुण मार्चेट्टीवार वय 60 वर्ष ही महिलांना पैशाचे आमिष दाखवून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता कुंडणखाना चालवत असल्याचा आरोप आहे. महिलांकडून देह व्यापार करून घेतल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी 2 पंच आणि बोगस ग्राहकाच्या माध्यमातून कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान आरोपी महिलेला कथितरित्या देह व्यापार करून घेताना आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत बोगस ग्राहकाच्या पंचनाम्यातील 2000 रुपये, एक अँड्रॉइड मोबाईल, ग्राहकांकडून मिळालेले 730 रुपये आणि इतर साहित्य असा एकूण 12,880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईनंतर आरोपी आणि 3 पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांना पुढील कायदेशीर कारवाईकरिता प्रतापनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. घराच्या आडून सुरू असलेल्या या कथित देह व्यापाराचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात 3 महिलांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपी महिलेविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे. या प्रकारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.